रायगडच्या मुरुडमधील एका शासकीय कर्मचारी महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले. गैरशिस्तीचं काम केल्यामुळे या महिलेला कामाबाबत गैरशिस्तीच्या आरोपांचा संदर्भ घेत गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुरुड, जिल्हा सह संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकल्याचा आरोप या महिलेने केला आहे. सदर महिला मुरुड पंचायत समितीमध्ये उमेद या शासनाच्या अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून काम करीत होत्या. माझी कोणतीही चौकशी न करता, कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना न देता माझ्यावर बिनबुडाचे आरोप या अधिकाऱ्यांनी केले आहेत. मी कोणत्या प्रकारचे गैरशिस्तीचे काम केले आहे ह्याचे मला पत्र मिळणे, माहिती मिळणे गरजेचे होते. मात्र तसे न करता माझ्यावर तडकाफडकी कारवाई करण्यात आली असे असे या महिलेचे म्हणणे असून मला कामावरून कमी करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी व्हावी अशी मागणी या महिलेने केली आहे. सदर महिलेने कालपासून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जनोन्नती अभियान उमेद मध्ये मी तालुका अभियान व्यवस्थापक मुरुड जंजिरा पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मला पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नाही, अचानक काढून टाकण्यात आलेलं आहे. त्याचं कारण मला सांगितलेलं नाही. कार्यालयीन गैरशिस्त इतकंच सांगण्यात आलेलं आहे, पण त्याविषयी कोणत्याही प्रकारची मी कामावर असताना चौकशी लावण्यात आलेली नाहीये किंवा कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली नाही. खरं तर मी कामावर असताना मुरुड तालुक्याचं काम हे 1 नंबर झालेलं होतं, त्याच्यामुळे काढण्याचं काहीच कारण नव्हतं. पण त्याचं कारणे काय आहेत ती मला मिळावी, गैरशिस्त काय केलेली आहे ते मिळावी. आणि अचानक नोकरी गेल्यामुळं, आज मी एक विधवा म्हणून आहे, तर अचानक नोकरी गेल्यामुळे जे काही माझ्यावर परिस्थिती आलेली आहे त्याचं हे त्यांनी समजून घेण्यात यावं आणि जे कोण ह्याशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांची चौकशी लावण्यात यावी.